सकल मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अनेक वर्ष आम्ही हा महाराष्ट्रातील चळवळ करतो। सर्वात प्रथम कोल्हापुरात गोलमेज परिषद झाली, त्याच दिवशी ती कोपर्डीची घटना घडली आणि खऱ्या अर्थानं मराठा आरक्षणाला सुरुवात झाली। 2018 साली या दसरा चौकात 42 दिवस आंदोलन झालं आणि या आंदोलनाच्या शेवटी सरकारला नमं लागलं आणि सरकारचा मंत्रीगट छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मस्थळी आले आणि त्यांनी आम्हाला लिखित स्वरूपात दिलं की आम्ही या मराठा समाजासाठी उपसमिती नेमतो। 2018 साली उपसमिती नेमली, उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील झाले, त्याच्यानंतर विविध अध्यक्ष झाले। पण ह्या गेल्या 28 वर्षात कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही किंवा त्यांनी विचार केला नाही। सरकारनं वेळोवेळी आम्हाला पानं पुसण्याचा प्रयत्न केला। आता असं परिस्थिती आहे की जरांगे साहेबांनी कालच पत्रकार परिषद घेतली आणि तुम्ही जे काही आम्हाला गॅजेट काढलेलं आहे त्या गॅजेटनुसार आरक्षण मिळावं, 50 लाखाची नोंद आहे म्हणतात, पण त्याची व्हॅलिडिटी होत नाही, याचं दुर्दैव आहे। सातारा गॅजेटचा विचार होतोय पण कोल्हापूरच्या गॅजेटचा विचार का होत नाही, यासाठी कोल्हापूरचे महाराजांचे वंशज छत्रपती शाहू महाराज आज आपल्या ठिकाणी आलेले आहेत आणि आमच्या सर्वांचं मत ते आपल्याला सांगतील। धन्यवाद। तुम्ही बोला, तुम्ही प्रश्न विचारा। पुढे जरांगेंनी पुन्हा एकदा आंदोलनाचा हत्यार उपसलेला आहे। कोल्हापूर गॅजेट, सातारा गॅजेट लागू करण्याची मागणी केलेली आहे, तुमची भूमिका काय असणार आहे? आरक्षणाचं प्रथम कोल्हापुरातच सुरुवात झाली। श्री छत्रपती शाहू महाराजांनी इंग्लंडवरून आदेश काढून आपल्याला आरक्षण दिलं आणि त्यानंतर सातत्याने या विषयाचा अलीकडच्या काळात गेल्या 8 वर्षामध्ये सातत्याने विचार चालू आहे मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल, कारण मध्यंतरी ते बंद झालं आणि एकंदरीत पाहता आपण बघितलं की हैदराबाद गॅझेटियरवर फार भर दिला गेला आहे, साताऱ्यावर थोडासा दिला आहे आणि कोल्हापूरला पूर्णपणे ते विसरून गेले। जिथनं सुरुवात झाली तो जिल्हा आता त्या जिल्ह्याचा गॅझेट सुद्धा बघायला कोण तयार नाही अशी परिस्थिती आहे। म्हणून शासनाने कोल्हापूर गॅझेटचा निश्चित विचार केला पाहिजे आणि त्या गॅझेटियरमध्ये त्या आधारे जे काय करायचं ते केलं पाहिजे। कोल्हापूर गॅजेटचा विसर जरांगे पाटलांना कसा पडतो? तिकडे हैदराबाद गॅजेट असेल, बाकीच्या गॅजेटचा विचार करत विसर कसा पडतो? इकडे आंदोलनाला सुरुवात झाली तिथलाच विसर कसा पडतो? ते जिथं राहतात तो भाग पूर्वी हैदराबाद संस्थानमध्ये होता आणि हैदराबाद हे निजामाचं स्थान म्हणून त्यांना निश्चित आणखी नैसर्गिकरित्या त्यांना तिकडचीच आठवण येते आणि आपल्या कोल्हापूरची येत नाही। कोल्हापूर गॅझेट हे त्यांना फार लांबचं वाटतं आणि निश्चित हैदराबाद गॅझेट त्यांना जवळचं वाटतंय। आंदोलन मागच्या वेळेस सरकारनं आश्वासन देऊन 10 महिने झालेले आहेत जरांगे पाटलांना, मात्र तरी देखील त्याची पूर्तता झाली नाही, म्हणून पुन्हा एकदा आज आंदोलनाला बसावं लागतंय। काय होतंय, वेळोवेळी 8 वर्षापासून आपण आंदोलन करतोय, 8 वर्षापासून वाटाघाटी होतात, काहीतरी ठरतंय पण ते अंमलात योग्य तऱ्हेने येत नाही किंवा येतच नाही अशी परिस्थिती आहे। सातत्याने तिकडचाच विचार होत असल्याने सगळा याचा विषयाचा तसा बघितलं तर घोळच झालेला आहे। मराठ्यांची फसवणूक झाली आहे, आतापर्यंत त्यांना काहीच मिळालं नाही अशी परिस्थिती आहे। कोल्हापूर गॅजेटचा तुम्ही उल्लेख करताय, या गॅजेटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे आणि या गॅजेटनुसार मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं का? आपल्यामध्ये परिस्थिती हीच आहे
जी सगळीकडे आता महाराष्ट्रात आहे ती की आपला मराठा आणि कुंभी हा समाज एकच आहे. कुंभी आणि मराठा समाज एकच आहे. मराठा आणि कुंभी एकच आहेत. पूर्वीच्या काळामध्ये लढाईच्या काळात ते लढायला जात असते मराठा त्यांना म्हणत असत आणि परत आल्यावर शेती करत असलं ते कुंभी आहेत. तसं सर्व मराठे कुंभी आहेत आणि सर्व कुंभी मराठे आहेत. खरं पाहिजे तर जरांगे पाटलांना वारंवार आंदोलनाची हात द्यावी लागते. सरकार डायलॉग करायला जातं परंतु डायलॉग ज्या असते फिसकटते, चर्चा फिसकटते आणि पुन्हा आंदोलन. सरकार कुठेतरी मराठ्यांना आरक्षण द्यायला कमी पडते असं वाटतंय का? नाही, प्रत्यक्षात काय जरांगे पाटील आणि शासनामध्ये काय ठरतंय घडतंय ते आम्हाला काही कळत नाही. तर म्हणून प्रत्यक्षात काय त्याचं जे येते वर्तमानपत्रातनं जे येते तेवढंच आपल्याला माहीत आहे. पण त्याचं मुळात काय ठरतंय, कुठं घसरतंय, कुठं जमत नाही ते आम्हाला इथं कोल्हापूरला काही कळत नाही. जरांगे पाटलांनी आज सरकार कुठेतरी कमी पडतंय का या ह्याच्यात? कारण वारंवार आंदोलनं करावी लागतात, एकाच विषयावरती करावं लागतं. आंदोलन करावं लागतं कारण त्यांचं आपल्याला कळतच नाही ना त्यांच्या दोघांमध्ये काय चाललंय ते. आजपासून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. आपण काय भेट घेणार आहात का त्यांच्या या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये? या आंदोलनाला पाठिंबा आहे का तुमचा? त्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा आहेच आहे आणि नेहमी मराठा सगळे एकसंघ त्या बाबतीत राहतीलच, त्यात काही प्रश्न नाही. महाराष्ट्रात एरवी जर बघितलं तर एखाद्या मांडवामध्ये किंवा अशा ठिकाणी बसायचे, पण आज शेतामध्ये जाऊन उन्हामध्ये ते आंदोलनाला बसलेले दिसतात. यावेळी कुठेतरी भूमिका आक्रमक दिसते जरांगे पाटील. भूमिका आक्रमकच असली पाहिजे आणि ती उन्हात बसले तर आपणही सगळे उन्हात बसलोय इथं, त्यात काय फरक नाही. शेतकरी म्हटलं तर तो ऊन पाणी त्याला काही फरक पडत नाही. पण सातत्यानं साहेब पहिल्यांदा जरांगे पाटील यांच्याबरोबर चर्चा करणारी जी सरकारची माणसं आहेत ती वेळोवेळी बदलली जातात. अलीकडच्या काळामध्ये उदय सामंत वगैरे लोक चर्चा करायची. नंतर आता प्रसाद लाड यांची एंट्री झालेली आहे. आता विखे पाटील हे करतायत. कुठेतरी समन्वय त्यांच्याबरोबर साधणाऱ्यांमध्येच नाही असं दिसतंय का? मग नाही, डेलिगेशन शासकीय डेलिगेशनमध्ये कोणाला पाठवायचा तो शासनाचा अधिकार आहे. तो त्यांना जो वाटतो तो पाठवतील. पण एकच व्यक्ती जर सातत्याने समन्वयात राहिला तर याच्यात काहीतरी आउटपुट निघेल. मात्र वारंवार अशा पद्धतीने वेगवेगळी लोक पाठवली जातात, त्यामुळे हे कुठेतरी गुंता वाढतोय किंवा फाटे दरवेळेस पाठवताना त्याची तयारी झाल्यावरच ते पाठवत असतील. राज्य शासनामध्ये सुरुवातीला महाराज राणे समिती होती, नंतर चंद्रकांतदादा पाटील आले, आता विखे पाटील आले. मधल्या काळात अनेक माणसं बदलली. मात्र या सगळ्यांचा आढावा जर राज्य शासनाने घेतला असेल तर मनोज जरांगे पाटलांच्या काही अटी मान्य करून द्यायला काही हरकत आहे का? जाणीवपूर्वक द्यायचंच नाही अशी भावना असू शकते त्याची. आत्ताच ते काही सांगता येणार नाही. काय त्याची भूमिका काय आहे शासनाची ही आत्ताच वाटाघाटी झाल्याशिवाय काही सांगता येणार नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन चालू आहे, लोक उतरत आहेत. प्रत्येक 3 महिन्याला खरं तर त्यांचं अल्टिमेटम असतं. मुख्यमंत्री खरंच सिरियस आहेत का या प्रकरणामध्ये, वाटतं का? ते आता सांगता येत नाही म्हटलं ना, कारण आता वाटाघाटीत काय निघतंय ते आपण बघूया आणि त्याच्यानंतर आपल्याला समजेल ते सिरियस आहेत का नाही. पण मुख्यमंत्र्यांनी किंवा सरकारनं सिरियसनेसपणा नाही दाखवला आणि आजपासून पुन्हामध्ये आंदोलन होत आहेत तर उद्रेक होईल अशी भीती वाटते का एकंदरीत? निश्चित मराठा समाजाचा आपण मराठा समाजावर दुर्लक्ष केलं तर निश्चित त्याचा उद्रेक होऊ शकतो.